घेऊयात की त्यांचा मनातला मुख्यमंत्री कोण. सतीश पाटील बंटी पाटील साहेबांना एक चान्स मिळावा. उद्धव ठाकरे साहेब यांना द्यायला पाहिजे. या जर आपण या ह्याच्यात जर बघितलं तर निर्णयांची अंमलबजावणी चांगली फास्ट एकदम फास्ट. सतीश पाटील हे उद्धव साहेब ठाकरे हे जे मुख्यमंत्री झाले त्यामुळे काय परिस्थिती नाही. महाराष्ट्राला काय बनवायला वेळ लागणार नाही. शिंदे साहेब आहेत एक परफेक्ट. आपण ज्याला म्हणतो ना ऑन फील्ड मुख्यमंत्री, तो मी एकनाथ शिंदेच्या रूपानं बघतो. या राज्यामध्ये अभ्यास नेतृत्व म्हणलं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असावे. आज समजा सत्ता आली, काही कारणाचं काही आम्ही जे दाखवली गेली ते जनतेला सोडून जनतेच्या पाठीमध्ये खंड फुटून दुसरीकडे जाऊन मुख्यमंत्री होणार असं आम्हाला अजिबात मुख्यमंत्री नको आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं घुमू लागलेलं आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. मात्र सर्वसामान्य मतदारांना काय वाटतंय, त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे, त्यांचा मुख्यमंत्री कसा असावा आणि त्याची कारणं काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. सध्या मी उभा आहे कोल्हापूर शहरातील बिंदू चौक या ठिकाणी काही सर्वसामान्य कोल्हापूरकर आहेत. आपण त्यांच्याही संवाद साधूया आणि जाणून घेऊयात की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण, तो मुख्यमंत्री का असावा ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मला सांगा, सध्या आता विधानसभा निवडणुका काही दिवसावरच आता येऊ शकलेल्या आहेत, तर जागा वाटप ह्या सुरूच आहे. नेमका मुख्यमंत्री जो राज्याचा पाहिजे याच्याबद्दल अनेकांना प्रश्न पडला असतो किंवा एक उत्सुकता असते. तो मुख्यमंत्री कसा असावा असं तुम्हाला वाटतं? बघा, आता तर आपण पाहतोय आता थोड्या 2-3 महिन्यामध्ये आता विधानसभेच्या इलेक्शन लागतील. तर आमच्या मनात एकच आहे की पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा अतिशय अभ्यासू असावा, जेणेकरून जनतेचा विचार करणारा असावा. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय रोजगार निर्मिती आणणारा, कुठून आणणारा पाहिजे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारा असावा. महाराष्ट्राचं महत्त्व म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान असणारा असावा. असं नसावं की आज समजा सत्ता आली, काही कारणाचं काही आम्ही जे दाखवली गेली ते जनतेला सोडून जनतेच्या पाठीमध्ये खंड फुटून दुसरीकडे जाऊन मुख्यमंत्री होणार असं आम्हाला अजिबात मुख्यमंत्री नको आहे. तर आज आम्ही बघतोय की महाविकास आघाडी झाली की त्याच्यात जर एकमत झालं की बाबा कुणाला मध्ये त्यात 3 पर्याय असतील माझे. समजा पर्याय जर आला तर आमच्या कोल्हापूर शहराला आतापर्यंत मंत्रिपदी मिळाली आहे परंतु मुख्यमंत्रीपदी मिळाली नाही. तर कोल्हापूर शहराला तर्फे सतीश पाटील बंटी पाटील साहेबांना एक चान्स मिळावा. जर ते जरी नाही झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या ह्याच्यातर्फे सुप्रियाताईंना मिळावं. कारण का की महिला महाराष्ट्राच्या पहिल्या त्या मुख्यमंत्री होण्याचा त्यांना मान मिळेल. तिसरा पर्याय असं असू शकतो उद्धव ठाकरे साहेब यांना द्यायला पाहिजे. कारण या तिन्ही नेत्यांनी कोरोना काळापासून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, जनतेनं सांभाळून घेतलेलं आहे, सर्वसामान्यांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. कधी असा जातीवाद कधी त्यांनी केलेला नाही. सर्वसामान्य हिंदू मुस्लिम बांधवांना घेऊन त्यांनी आपल्याला महाराष्ट्र चालवलेला आहे. मग अशा तज्ञ माणसांना घेऊन, चांगल्या व्यक्तींना घेऊन त्यांनी आपला मुख्यमंत्री द्यावा. तुझे काय सांगायला लागतं की मुख्यमंत्री कसा असावा? मुख्यमंत्री बंटी साहेबांना असावा किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा असावा. काय नेमकं काय कारण काय म्हणजे आता कसं आहे की अनुभवी नेते त्याचे गरज हातात मिळालेला आहे, त्याचे कामं करायचं नियोजन पाहिजे. या हिशोबानं असे नेता असावा. तुम्ही काय सांगाल आता, तुमच्या मनातला मुख्यमंत्री कसा असेल? का कारण विचार करतो एक कोल्हापूरकर म्हणून तुम्ही अभिमानाने सांगताय की बाबा कोल्हापूरला मुख्यमंत्री मिळावं, नाव सांगताय. राज्यभराचा जर विचार केला तर राज्यभरामध्ये काय वाटतं तुम्हाला? बघा, राज्यभराचे पूर्ण म्हणजे
सतेज पाटील एवढे जस व्यक्ती होते त्यांनी बघा तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याला त्यांनी 5 आमदार निवडून का म्हणजे ताकद येते. दुसरी गोष्ट त्यांना पूर्ण त्याचा अभ्यास आहे. आता राज्यात आता तुम्ही स्पष्ट बोलतोय पूर्ण महाराष्ट्र राज्य हा आपला आज खरं समजतो यातले उद्योगधंदे इथून बाहेर राज्यात गेले परराज्यात ते परत इथे यायला मला मदत मिळाली पाहिजे आणि हे आणू शकतं माझ्या मी छातीपणे सांगतो महाविकास आघाडीचं आणू शकते परत येईल. तर आज तर एवढी बेरोजगारी वाढलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की लोक तरुण वर्ग आज म्हणतात ना की त्यांना व्यवसाय नाही मिळाल्यानंतर ते चुकीच्या मार्गाने चाललेले आहे. तर त्यांच्यावरती काहीतरी जरा म्हणताना कृपा झाली पाहिजे आणि हे करू शकतो म्हणजे महाविकास आघाडी करू शकते. कारण त्यांच्याकडे पुढे ते पर्याय आहेत. आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचा असेल भारत देशामध्ये एक नंबरचा जर महाराष्ट्र असेल आहेच पण त्याच्या पुढे सुद्धा काही ना काही गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे. आज बघतोय आम्ही मुंबईमध्ये उद्योगधंदे गेलेत बाहेरच्या राज्यामध्ये. आता तुम्हाला सांगतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IT पार्क होणार IT पार्क झाला नाही. तीर्थक्षेत्राचा दर्जा अजून कागदावरच राहिला. का राहिला का होत नाही. आता बघा बाहेरची माणसं येतात आपल्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी काय त्यांना सुविधा मिळाल्या आहेत मला सांगा. कुठे तीर्थक्षेत्र दर्जा गेला का स्वच्छतेचा अभाव आहे मला सांगा. कोल्हापूरच्या एवढा पाठीमागे काय राहिला आपण विचार करणं गरजेचं आहे. तसंच पूर्ण राज्याचं पण तसंच आहे ना. आपला महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे लक्षात ठेवा. सुजलाम सुफलाम आपला हा महाराष्ट्र आहे. मग त्याला चालना देण्याची गती देण्याचं काम करणार म्हणजे महाविकास आघाडीच करणार आणि हे मी छाती ठोकून सांगतोय. म्हणून मी सांगतोय की काँग्रेसतर्फे सतीश पाटील साहेब राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या साहेब तर्फे सुप्रियाताई सुळे आणि तिसरा पर्याय शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 3 आहेत ना मातंबर नेते आहेत. हे पूर्ण आपल्या महाराष्ट्राला आम्ही गवाही देतोय की ती 1 नंबरला नेणार आणि आघाडीवर आणणार. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा आतापर्यंत भरपूर निवडणुका बघितल्या. आतापर्यंत तुम्ही मतदान देखील केलं. लोकसभा असेल विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान केलं. तुमचा एक अनुभव काय सांगतो की मुख्यमंत्री कसा असावा. हे आमच्याकडे गोष्ट आहे चौकटीमध्ये नाही. कारण काय आहे की आता बदल काय तर व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यावेळी यांनी काय तर कायापालट करून काय हे करून आमदार इकडे तिकडे करून त्यांनी जे फोडाफोडी उद्धव ठाकरे जे आहे त्याच्यावर काढले ते त्यांनी बरोबर कार्य केलेलं नाही. तरी मी काय म्हणतो की आता ही महाविकास जरी आली तरी आमच्या दोस्तांचं जे म्हणलंय की बाबा सुप्रियाताई सुळे सतीश पाटील आणि मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे हे जे मुख्यमंत्री झाले तर मग काय परिस्थिती नाही. महाराष्ट्राचा काय व्हायला वेळ लागणार एवढी म्हणजे आणि त्याच्यावर मी सहमत आहे आमच्या दोस्तांनी जे बोलले. आणि दुसरी गोष्ट त्या कोल्हापूरमध्ये पार्किंगचे बट्ट्यावर आहे का त्या बाबा दिवाळी आली दसरा आला काय हे म्हणजे तुमच्या मे महिन्यात सुट्टी आली ते बाहेरचे लोक भरपूर येतात. त्या 4 गाड्या लावायला असा त्रास होतो की इथे बिंदू लोकात तुम्ही बघितलं येऊन की सगळं ट्रॉफिक जाम होते. बिंदू म्हणा दसरा तुम्ही कुठेही म्हणा ट्रॉफिक जाम होते. तर पार्किंगची सोय तिथे व्हायला पाहिजे. ही माझी गाडी की ही महाविकास आली की बाबा पार्किंग सोयी 100% करणार ही मी घरी जोडून मी म्हणतो महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा. आपण पाहिलं की अगदी महाविकास आघाडीची सत्ता जर आली तर कोल्हापूरचे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आमदार सतीश पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आम्हाला आवडेल असं मत या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेले आहे. पण आणखी काही लोकांशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला नेमका मुख्यमंत्री कोण आहे. मी सध्या उभा आहे कोल्हापुरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोडवरती. या ठिकाणी काही व्यापारी आहेत काही सर्वसामान्य नागरिक देखील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काका दादा काय सांगाल की आता विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री जो आपला राज्याचा कारभार बघणारा असेल तो मुख्यमंत्री कसा असावा तुम्हाला वाटतंय. माझ्या दृष्टीनं बघायला गेलं तर हे माझं वैयक्तिक मत असेल. जनतेला हाकेला ओ म्हणणारा मुख्यमंत्री असावा. जनतेचे काय प्रश्न असतील काय असतील हे आपले लोकप्रतिनिधीवरती घेऊन जातात. असं होता कामा नये की लोकप्रतिनिधीवरती आपले प्रश्न घेऊन गेलेले आहेत आणि त्या प्रश्नांना काय उत्तरच मिळत नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की जनतेचा मुख्यमंत्री म्हणजे जनतेनं निवडून दिलेला मुख्यमंत्री. तुम्ही काय सांगाल का कसा असावा मुख्यमंत्री. त्यासाठी काम करायला पाहिजे ना. चांगला असावा लोकांचं कल्याण करायला करतो. आमच्या हिशोबाने चांगला आहे. आता सध्याचे जे काही पक्षाचं वरती घडामोड सुरू आहे मध्ये राज्य पातळीवर तर मुख्यमंत्री कोण असा असं वाटतं. माझ्या वैयक्तिक मते जर म्हटलं तर मुख्यमंत्री जर इंडिव्हिज्युअली जर तुम्ही म्हणत निर्णय पास होतात निर्णयाची लगेच अंमलबजावणी करतात. आता या जर आपण या ह्याच्यात जर बघितलं तर निर्णय
योजनांची अंमलबजावणी चांगली एकदम फास्ट लगेच डिसिजन हातात काम आलं की ते लगेच काम म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चांगला या 2.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे बाकी कोणी केलेलं नाही. काम केलं नाही. कार्यकर्त्यांना सगळ्यांसाठी जो काम केलं. काय काय कामं केली आता योजना आहेतच की आता बघताय आपल्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी लाडकी बहीण योजना काढलेली आहे. लाडकी बहीण योजना आहे बाकीच्यांसाठी आता वृद्धांसाठी काढलेली आहे. एस टी महामंडळासाठी एस टी मोफत केलेली आहे वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी आहेत बऱ्याचशा पर्याय महिलांसाठी आता वृद्धांसाठी पण एक काहीतरी त्यांनी 60 वर्षासाठी काहीतरी त्यांनी हेल्थशी रिलेटेड म्हणले आयुष्यमान भारत 5 लाखाचं लगेच त्यांचं इम्प्लिमेंटेशन आहे फास्ट होतं. तुम्ही काय सांगाल काका की आता मुख्यमंत्री कसा असावा असं तुमचं वैयक्तिक मत काय सांगतं? शिंदे साहेब आहेत एकदम परफेक्ट आहे. काय कारण काय? हा फास्ट आहे प्रगती आहे महाराष्ट्राची. एक तरुण म्हणून तू मला सांगशील आणि तरुण आहेस तू आता तरुण म्हणून तुला काय वाटते बाबा मुख्यमंत्री कोण असावा आपल्या राज्याचा? शिंदे आवडते ठाकरे आवडते. तुम्ही तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्री कोण असावा माझा प्रश्न आहे आता तुम्हाला. मुख्यमंत्री कसा असावा असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्री पारदर्शक असावा सोयी कामं एकदम फास्ट असावे आणि सुरसुळीत असावे. सगळ्यांचं कसं जी कामं चालू आहेत एकदम फास्ट तशी पुढे पण चालू आहे असं मत आहे. आता मुख्यमंत्री कोण असावा असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री बीजेपीचा असावा. बीजेपीमध्ये आता भरपूर जण इच्छुक असतात त्यांच्यामध्ये वरिष्ठ नेते भरपूर नितीन गडकरी ते मुख्यमंत्री एक नंबर आहे. कशासाठी? त्यांचे कामच आता किती सुंदर आहे. 17 लाख कोटीला काम केलेलं आहे. 10 वर्षात 17 लाख कोटीला काम केलं. सुंदर काम केलं. आता सध्या ते केंद्रीय रस्ते विकास महामंत्री आहेत तर ते महाराष्ट्रात येतील असं तुम्हाला वाटते? नाही वाटत नाही. महाराष्ट्रात इथे येणार नाही कारण यायला पाहिजे आपल्याला महाराष्ट्रासाठी मागच्यासारखं बाहेर नव्हता येतो यायला पाहिजे. कारण तर महाराष्ट्राची कामं ते पाठ तर आता बघा 10 वर्षात त्यांनी 17 लाख कोटीचं काम केलं. हायवे सगळे बनवलेले आहेत. कोणी पण आतापर्यंत सरकार एवढे आले 17 वर्ष कोणी बनवलं नाही. या 10 वर्षात जे यांनी काम केलेलं सगळं महाराष्ट्रासाठी आला तर ते सगळ्यांना. तर अगदी संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात जेणेकरून एकनाथ शिंदे सरकार जे असेल त्यांनी ज्या विविध योजना ज्या सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या राबवलेल्या आहेत आणि क्विक अँड फास्ट जे निर्णय त्यांची घ्यायची जी पद्धत आहे त्यामुळं त्यांच्यासारखा मुख्यमंत्री व्हावा. त्याचबरोबर केंद्रीय जे रस्ते विकास मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्यासारखे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळावेत अशा अपेक्षा देखील या नागरिकांनी आपल्यासोबत व्यक्त केलेल्या आहेत. काही तरुण मतदार आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल आता सध्या विधानसभा निवडणूक आता सुरू राज्याचा आमदार कोण असावा या गोष्टी आपण आता तुम्ही मतपेटीतून दाखवणार आहे पण राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा असं तुम्हाला वाटतं? पारदर्शक असावा जनतेचा विकास करणारा असावा घरात बसणारा नको. तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्री कोण असावा असं वाटतं कसा असावा? मुख्यमंत्री जेणेकरून एक जनतेचं जे समस्या आहे ते जाणून घेणारा पाहिजे आणि काय असेल ते जनतेचं काम करणारा पाहिजे. तू काय सांगशील एक तरुण आहेस तू आणि मुख्यमंत्री कसा असावा आपल्या राज्याचा असं तुला वाटतं? आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या काही समस्या ज्या गेले अनेक वर्ष रखडल्या गेले त्या हिशोबानं काम करणं गरजेचं आहे. त्या हिशोबानं मुख्यमंत्री हा ग्राउंड लेवलला काम करणारा असावा. जसं की आपण बघू शकता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरात त्यांनी जवळपास 4-5 दौरे केले किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. आज त्यांनी त्या माध्यमातून कोल्हापूरला 1 कोटीचा निधी आणला आणि फक्त ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारा मुख्यमंत्री म्हणून अशी त्यांची ख्याती आहे. आणि करोना काळात तुम्ही बघितलं असेल की स्वतः PPE किट घालून शिंदे साहेब त्या कोविड वॉर्डमध्ये अक्षरशः कोविड वॉर्डमधून फिरलेले म्हणजे त्या ऑक्सिजनची उपलब्धता करणे
इतर गोष्टी साध्य करणे हे काम अगदी जसं एका महाराष्ट्राचा एक कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी पार पाडायची असते, आपण ज्याला म्हणतो ना ऑन फील्ड मुख्यमंत्री, तो मी एकनाथ शिंदेच्या रूपानं बघतो. आता या मित्रानं कारणच सांगितलं की का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावे. तुझ्यामध्ये काय वाटतं मित्रा की मुख्यमंत्री कसा असावा? मुख्यमंत्री हा एक निर्णय घेणारा असावा. नुसतं निर्णय घेणं नाही, अंमलबजावणी त्याची व्हायला पाहिजे. आता जर कसं आहे फक्त धडाधड निर्णय व्हायला, ग्राउंड लेवलला बघितलं तर काही घटना तुम्ही त्यांच्या पोचत नाही. त्यामुळं काय झालं, 2.5 वर्षी जे कोविडचे होते त्यात उद्धव ठाकरेंचं काम 100% तुम्ही जरी नाकारत असेल तर आम्ही त्यांना हे करून सांगू की उद्धव ठाकरे कसं काम केलं आणि काय कसं केलं. बाकी राहिला विषय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय भरपूर घेतला, त्याबद्दल काही हे नाही. फक्त खालची त्याच्यापर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. उद्धव ठाकरेंनी घरी जरी बसून जरी निर्णय घेतलेले असले तर शेतकऱ्यांच्या पर्यंत पीक कर्जमाफीच्या पासून घरापर्यंत पोहोचलेली आहे. हे मला त्यांना सांगायचं आहे. असं नाही की एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत, काम करतात, खरं ते तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे शिंदे सरकार पण चांगलं आहे. खरं आपले उद्धव ठाकरे एक नंबर 1 आतापर्यंत CM आवडले. दादा तुम्ही काय सांगाल, तुमच्या मते मुख्यमंत्री कोण असावेत असं वाटतं तुम्हाला? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस का असावेत. म्हणजे लाडकी बहीण योजना चालू, कित्येक गरीब महिलांना रोजंदारी त्याची उपलब्ध कामं केली काही रमाडले आणि आत्ता पण करतील. जे आहे ते एकनाथ शिंदे. तर आपण पाहिलं की संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आपण आणखीन काही लोकांशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला मुख्यमंत्री नेमका कोण आहे. आपल्यासोबत आणखीन काही सर्वसामान्य मतदार आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. काका काय सांगाल, राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा असं तुम्हाला वाटतं? आता सध्याची परिस्थिती बघितली, अनेक मुख्यमंत्री आपण पाहिले पण त्यांनी स्वतःचा प्रश्न साधलेला आहे. मुख्यमंत्री असा हवा आहे की तो राज्याचं काहीतरी कल्याण करेल अशा पद्धतीचा मुख्यमंत्री आहे. तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी बोलायचं झालं तर मुख्यमंत्री हा सर्वसमावेशक व हे राज्य सुस्थितीत चालवणारा असावं, अभ्यासू नेतृत्व असावं आणि येणाऱ्या पिढीला काहीतरी नेतृत्व सिद्ध करणारा असावं. तुम्ही काय सांगता आता? सध्याची परिस्थिती बघता मुख्यमंत्री माझ्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणी असावं आणि सर्वसामान्य जनतेची तळागाळात काम करणारा असावं. सर्वसामान्य मिसळून आता जे मुख्यमंत्री कुणाचं नाव घेत नाही, तर सध्या महाराष्ट्राला जो गरज आहे योगीसारखा एखादा आता तुमचं काय मत आहे? मुख्यमंत्री जनतेतून मिसळणारा असावा. काही लोकांच्या तळातून पोचणारा असतात, जेणेकरून त्याला अभ्यास चांगला आहे तो मुख्यमंत्री लोकांची समस्या ते समजून घेतले पाहिजे. आता जे दर महागाई झालं त्याच्यावर त्यांचं बोलणं पाहिजे. ते शिक्षण चालू झालं पाहिजे. शिक्षण झालं तर तो मुख्यमंत्री ठेवला तर राज्याचं कल्याण होईल. आता तुम्ही विविध मतदान केलं, एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्री हा स्पेसिफिक एका पक्षाचं न काम करता त्यानं सर्व समावेशक मुद्द्यांचा पाठपुरावा करून संपूर्ण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करावं. कुठल्याही कायदा सुव्यवस्था म्हणजे जनरली सगळ्या आर्थिक बाबी या सगळ्या गोष्टी परिपूर्ण असावा असा महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळावा. आता तुम्ही वेगवेगळी मतं तुम्ही आपली व्यक्त केली, तर आता मला फक्त सांगा, मुख्यमंत्री आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा असं तुम्हाला वाटतं? या राज्यामध्ये अभ्यास नेतृत्व म्हणलं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असावे. कारण गेले वर्ष आज बघितलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य सुस्थितीत चालू होतं. कालांतरानं काही घडामोडी घडल्या, त्यानंतर आत्ताचे राज्य चालतं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस असं अभ्यास नेतृत्व मिळावं आणि सेंट्रलला गव्हर्नमेंटला सरकार त्यांचं आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारचा वेळ घातल्यानंतर महाराष्ट्र सुस्थितीत चालेल. महाराष्ट्राची जडणघडण चांगली होईल. आज महाराष्ट्राचे मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय सांगाल काका, कोण असावं मुख्यमंत्री? आता त्याच्यापेक्षा माझं असं मत आहे की एखाद्या तरुण पिढीला चान्स देऊन एक तरुण मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभावा हीच आपली इच्छा आहे. तरुण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाचं नाव सुचते असं वाटतं? तसं काय आता बंटी पाटील आहेत, देवेंद्र फडणवीस पण आहेत,
कोणी एखादा पण तरुण याला चान्स मिळावा. तुम्हाला काय वाटतं कोण असावं? आत्ताच्या परिस्थितीला बघता आलं तर शांत सगळ्यांनी आणि कोविडच्या भयानक काळात जे सगळ्या महाराष्ट्राला अखंड सांभाळून घेऊन गेलेले उद्योगी ठाकरे तुमचं काय मत आहे? सध्याची परिस्थिती बघता आणि काही बऱ्याच योजना ज्या आता लाभल्या आणि ज्या चालू आहेत जी कामं महाराष्ट्रभर चालू आहेत हे सगळं होत आहे एका शिजेट जी सर्वसामान्यांची जनतेची मागणी आहे आणि यावेळी तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? आपल्याला मुख्यमंत्री असतात माझ्या मनात ते भरती पटेल होती यंग पण आहे त्यांना आता अनुभव पण चांगला आहे ते चांगली नेतृत्व महाराष्ट्रात. तर आपण पाहिलं की अतिशय संवेदनशील अशा प्रतिक्रिया मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस असतील, कोल्हापूरचे जे आमदार आहेत काँग्रेसचे सतीश पाटील असतील, एकनाथ शिंदे जे असतील, हिंदुत्ववादी विचाराचा मुख्यमंत्री असावा, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या सर्वसामान्य मतदारांनी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.